मैं आता हूँ फिर हाय गाईज, तर आता आपण पोहोचलेलो आहोत मनालीमधलं एक प्रसिद्ध टेम्पल येते, त्याचं नाव आहे की माता हिडिंबा देवी टेम्पल. माता हिडिंबा टेम्पल मनालीमधल्या मॉल रोडपासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतराच्या वर जे जंगलमध्ये स्थित आहे. अतिशय सुंदर असं मंदिराचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच मंदिराचे जे कॉलम आहे ते लाकडी कॉलम आहे, त्याच्यावरही चांगलं आपल्याला कोरीव काम पाहायला मिळतं आहे. आणि मंदिराचा जर आपण इतिहास बघायला गेलो तर 1553 साली कुलूचे जे राजा होते बहादूर सिंग यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे. जो कोणी मनालीमध्ये येत असतो तेव्हा हे या देवीचं दर्शन घेऊनच मनाली बाहेर पडत असतो. मग ती कितीही मोठी रांग असू द्यात. आताही सध्या तुम्ही माझ्या मागे बघत असाल की जवळपास 150 ते 200 लोक रांगमध्ये थांबलेले आहेत. आणि ते रांग सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत अशीच रांग असते. आणि आपल्या सोलापूरमध्ये जशी तुळजामातेचं देवीचं मंदिर आहे, तसेच हे तिथल्या लोकांची कुलदैवत आहे. मग ते सोलापूरमध्ये रूपभवानीचं मंदिर आहे. असंच मनालीमधले हे लोकांची कुलदैवती हे इथले लोक याला मानत असतात. आणि याची यात्रा आत्ताच 4 दिवसाखाली संपलेली आहे. म्हणजे मेच्या पहिल्या नाही तर दुसऱ्या आठवड्यात ही यात्रा असेल. ती आत्ता यात्रा झालेली आहे. आपण याला उशीर झाला. अतिशय सुंदर अशी इथली मिरवणूक काढते या यात्रेची. तर ते आपल्याला जर नेक्स्ट ट्रिपमध्ये बघायला मिळालं तर मी तुम्हाला दाखवेनच. अतिशय सुंदर असं वातावरण मंदिराच्या कडेने आपल्याला पाहायला मिळते. तर चला बघूया.
पाहतात ना हे जे यात्रेतले पारंपरिक ढोल आहेत, जसे आपल्याकडे नाशिक ढोल आहे, हलगी आहे पारंपरिक, तसेच हे इकडचे यात्रेतले पारंपरिक ढोल आहेत. अतिशय सुंदर याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो, अतिशय ब्युटिफुल म्युझिक. देख के ऐसे पल